मी एकच सांगतो, यामध्ये सांगा ना, हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले, कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा, हे करा. अरे बिलकुल करायलाच पाहिजे. कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर 25 वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये. मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं? अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत. बोलायला आम्हाला पण येतं, आम्हाला पण बोलायला येतं. मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला. आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल. आणि म्हणून बोलताना आरोप करताना असे आरोप करा कि जो शीशे के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता. अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय. तुम्हाला सांगतो, कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का? आज हा कोस्टल रोड सुरुवात केली बीएमसीने, पण कोस्टल रोडला फास्ट कंप्लीट कोणी केला? अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण, किती मिनिटांमध्ये? 15 ते 20 मिनिटांमध्ये. हे सगळं आहे ना, हे सगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम, भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे. मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही, परंतु एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता, त्या आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. सगळे ऍक्टर दुन्यू मोरिया. कॉन्ट्रॅक्टर कोण तेही बघा, शोधा. टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा, कोण आहे? सगळे बघा, यादी काढा, मग मराठी माणसाच्या बद्दल बोला. आणि मग मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं. मराठी भाषा असेल, अभिजात भाषेचा दर्जा असेल, विश्व मराठी साहित्य संमेलन असेल, सगळं असेल, जे जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलंय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे, एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं, डिपॉझिट संपलं, एवढी कामं करून सुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी कामं सगळी केली लाखो याची, तरी सुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे, ज्या पद्धतीने आरोप करतात तसं काही नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग आरोप करून टाकायचे. त्याला महापालिका आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या सर्व ज्या आहेत, मगाशी योजना आपल्याला मी सांगितल्या, कुठल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत. SRAच्या योजना, म्हाडाच्या योजना, बंद पडलेल्या योजना कोणी सुरू केल्या. इथं जितेंद्र आव्हाड आले. आता जितेंद्र आव्हाड मंत्री होते, त्यांना विचारा, ते नगर विकास खातं माझ्याकडे होतं. जेव्हा यायचे फाईल घेऊन मी सही करायचो की नाही, ताबडतोब उभ्या सही करायचो. आणि त्याचबरोबर अरे पॉझिटिव्ह घेतलं ना, त्याचबरोबर हो तुमची त्याचबरोबर मी आव्हाड साहेब तुमची स्तुती घ्यायला नाव घेतलं बसा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय करण्याची वेळ नाही. बरं, पण 3.5 करावं लागेल. अध्यक्ष महोदय, रात्री 3:30 म्हणत नाही, पहाटे 3:30 म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी जे काम केलं ते काम बोलतंय. आणि काम बोलतंय म्हणूनच महायुतीला झालेल्या विधानसभेमध्ये लँडस्लाइड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं. अरे मी इथेच आहे.
काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही यायच्या अगोदर आव्हाड साहेब, मी तुम्ही यायच्या अगोदर सांगितलं किती प्रकल्प रखडले होते, ते आपण कसे नियमामध्ये बदल केले, त्याच्यामध्ये आपण कसे चालना दिली हे मी सांगितलं. आणि हजारो लाखो घरं आता या मुंबईमध्ये होतील. मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईत येईल, ही भूमिका आपली होती. आणि म्हणून या ठिकाणी होऊन जाऊ द्या. काय तुम्ही पण काय केलं, आम्ही पण काय केलं, सांगा सांगा, ओपन आपली चर्चा होऊ द्या. आणि म्हणून या ठिकाणी मुंबईसाठी, या मुंबईमध्ये आज मुंबईचे सफाई कर्मचारी अध्यक्ष महोदय मुंबई स्वच्छ करतात. खरा मुंबईचा हिरो सफाई कर्मचारी आहे असं मी म्हणायचो. डीप क्लीन ड्राईव्हला जायचो, नाले सफाईला स्वतः मुख्यमंत्री असताना मी गेलो. आणि तेव्हा त्यांच्या वसाहतींमध्ये मी गेलो. त्या वसाहती एवढ्या म्हणजे दुर्लक्षित होत्या. सर्व 26च्या 26 या ठिकाणी सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती, 2 वसाहती 3 वसाहती पूर्ण कंप्लीट झालं त्याचं काम. आता बघायला आपण गेलो तर समाधान वाटतं, कारण शेवटी जो मुंबई स्वच्छ करतो त्याचं घर स्वच्छ, त्याला सर्व सुविधा पाहिजे. 26च्या 26 सोसायट्या आपण सगळ्या ॲम्युनिटी तिथं देतोय. तिथं ग्राउंड देतोय, तिथं अभ्यासिका देतोय, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना देतोय, सगळं देतोय. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला मुंबईमध्ये 250-300 ठिकाणी झाला ना असलम. आणि दुसरी गोष्ट, तिथं जे काही औषधं वगैरे आहेत, आता मला या ठिकाणी हे आलंय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी पुढील 4 वर्षासाठी 1106 कोटी रुपये खर्च करण्यात येणार. आणि त्याला बेसिक आणि ॲडव्हान्स अशा टेस्ट देखील त्याच्यामध्ये केल्या जातील. आणि म्हणून हे सगळं जे आहे, हे सगळं मुंबईच्या खड्ड्यांच्या तक्रारीचं ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित केलेलं आहे. आणि खड्डे तपासणीसाठी IIT मुंबई यांच्याबरोबर भास्करराव करार केलेला आहे, IIT मुंबई बरोबर. म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम कोणालाही करता येणार नाही. आणि म्हणून मी अध्यक्ष महोदय, या खऱ्या अर्थाने या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहती देखील चांगल्या झाल्या पाहिजे यासाठी आपण काम सुरू केलेलं आहे. एवढंच नाही तर त्यांच्या मुलांसाठी आपण योजना सुरू केली. त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं असेल तरी सुद्धा मुंबई महापालिकेने एक योजना सुरू केली. सफाई कर्मचाऱ्याच्या मुलांनी काय सफाईच करावी असं काही नाही आहे. आणि म्हणून ती देखील योजना आपण करून घेतली. ही योजना सुरू करणं हे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होते. आणि म्हणून याबरोबर रस्ते जाऊ द्या, स्वच्छता जाऊ द्या, STPचे प्लॅन्ट आतापर्यंत 15-20 वर्षामध्ये मुंबई महापालिकेचा एकही STP प्लॅन्ट नाही. असलं आहे का? आता होतोय म्हणजे कोणी केला आहे. आणि म्हणून या ठिकाणी STPचं प्लॅन्ट नसल्यामुळे पूर्ण काळं प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतोय. समुद्र पूर्ण प्रदूषित होतोय. आता STP आपण प्लॅन्ट सुरू केल्यामुळे या ठिकाणी समुद्रातलं प्रदूषण कमी होईल, पाणी निळशार होईल, लोकांना त्याचा फायदा घेता येईल. का नाही केलं हे सगळं करण्याच्या गोष्टी होत्या. आणि म्हणून गेल्या 25 वर्ष 20 वर्ष जे काय सोन्याची अंडी देणारी कोंबडी असं समजून काही लोकांनी काम केलं, हे दुर्दैव आहे. आणि म्हणून हे दुर्दैव आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की मुंबई आहे आणि ही मुंबई राज्याची आणि देशाची खऱ्या अर्थाने आर्थिक राजधानी आहे. आणि म्हणून मुंबईसारखं मुंबई आपल्याला मिळाली. आज बघा, आज तिथे बघा वरून जाताना ते सी लिंकवर कुठे परदेशात आलोय का असं भास होतो. सगळं आपण जे बनवलं तिकडं स्ट्रक्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, आज त्याला खऱ्या अर्थाने दाद द्यायला लागेल. आणि म्हणून हे सगळं जे केलंय वंतड तर झालं आपलं. आणि गिरणी कामगार देखील या ठिकाणी गिरणी कामगारांच्या बाबतीत देखील आपण निर्णय घेतोय. त्याचबरोबर या सर्व गिरणी कामगारांच्या बद्दल आतापर्यंत कोणी म्हणजे जे प्रयत्न करायला पाहिजे होते ते प्रयत्न झाले नाही दुर्दैवाने, पण ते आपण आता करतोय. आणि हे जे काय मुंबई आणि MMR, हे मुंबई आणि MMR जो आहे हा खऱ्या अर्थाने या विकासाला चालना देणार आहे. आता आपण अटल सेतू केला भास्करराव,
अटल सेतू सुरू झाला, तिथं 2 तास लागायचे तर 20 मिनिटामध्ये मुंबईतला माणूस तिथे पोहोचणार एअरपोर्टला. आता मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रो आपण सुरू करतोय त्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्यासाठी. आणि आज त्या ठिकाणी ज्या पलीकडे जिथं लँडिंग होतं त्या भागामध्ये स्पोर्ट्स सिटी होती आहे, त्या ठिकाणी एज्युकेशन सिटी होती आहे. 5 मोठ्या नामांकित जगातल्या शैक्षणिक संस्थांबरोबर मुख्यमंत्र्यांनी करारनामे केलेत. हे सगळं त्या ठिकाणी होतं आहे. एअरपोर्ट झाला आहे, एअरपोर्ट आता त्याचं लोकार्पण होईल. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सर्व बाबी आपण पाहिल्या तर त्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मोदीजींच्या हस्ते काही प्रकल्पांची भूमिपूजन झाली आणि आम्हाला आनंद आहे की त्याचा आज आपण पूर्णत्वास जातोय. मुंबई पुणे अजितदादा गेले, मुंबई पुणे हा जो ॲक्सेस कंट्रोल रस्ता आहे द्रुतगती मिसिंग लिंक जगातला रुंद टनेल आहे, जगातला 5+5 लेनचा. आता मुंबई पुणे अर्धा तास, भास्करराव, अर्धा तास ते अंतर कमी होणार आहे. प्रदूषण कमी होईल, इंधन वाचेल, दर महिन्याला 1 कोटी रुपयाचं इंधन वाचणार आहे. आणि हे सगळं जे आहे हे सगळं जे काही विकासाचं काम आपण करतोय आणि म्हणूनच या परवडणाऱ्या घरांसाठी देखील मी मगाशी म्हणालो की त्यासाठी देखील आपण काम करतोय. आणि त्याचबरोबर मुंबईतल्या लोकांना या टोल नाक्यावर थांबायला लागायचं, टोल नाके देखील आपण फ्री केले. टोल नाक्यावरचा देखील आपण लाईट गाड्यांसाठी हलक्या वाहनांसाठी टोल मुक्त केलं. हे मुंबईसाठी केलं आहे आपण. आणि म्हणून आज या ठिकाणी अनेक मुद्द्यांवर अनेक लोकांनी चर्चा केलेली आहे. त्यामध्ये मी त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि काही लोकांची यामध्ये संरक्षण आस्थापनाच्या बाबतीमध्ये रेल्वेच्या ज्या जागा आहेत त्या रेल्वेच्या जागांसंदर्भात देखील प्रत्येक वेळेला नोटिसा येतात. त्यांच्याशी आमचा पाठपुरावा सुरू आहे की रेल्वे आणि महापालिका राज्य शासन एकत्र येऊन या पुनर्विकास झाला पाहिजे. त्यांना देखील मोकळी जागा मिळेल, पुनर्विकास देखील होईल, होणारे अपघात देखील टळतील. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डिफेन्सची जागा आहे, या डिफेन्सच्या जागेमध्ये साठी देखील आपण ज्या केंद्र सरकारच्या जागा आहेत या संदर्भात PPTच्या बाबतीमध्ये देखील जे मुख्यमंत्री आणि आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि नक्की त्यामध्ये देखील यश मिळेल. आणि जे काही युनिफाईड DCPR मध्ये आणखी आपल्याला काही बदल करावे लागतील ते देखील या ठिकाणी आपण करू, जेणेकरून मुंबई आणि MMR मध्ये किंबहुना राज्य फेरीवाल्याच्या बाबतीमध्ये देखील